हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी शेतामध्ये आले होते. तर हे बघू शकता तुम्ही आमचं ऊस. पाणी नसल्यामुळे त्याची कंडिशन बघा कशी झालेली आहे. सगळा करपून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. ऊस आहे, आम्ही शेतामध्ये ऊस लावला आहे. हे पलीकडच्या वावरामध्ये सरकी आहे. हे बघा सगळा वाळून गेलेला आहे. तर हे बघू शकता काय भेटले मला. हे बघा, हे फुलाचं झाड बघा. हे बघा, हे फुलाचं झाड किती सुंदर आहे. हे बघा मल्टी कलर्सने भरलेलं आहे. तर कमेंट करून मला या फुलाचं नाव नक्की सांगा. काय म्हणतात या फुलाला? तुमच्याकडे काय म्हणलं जातं? आमच्या इकडे याला खानेरीचं फूल म्हटलं जातं. तुमच्या इकडे काय म्हणतात? कमेंट करून मला नक्की सांगा हा. चला तर आता हे बघा, ही सरकी लावलेली आहे. बघू शकताय तुम्ही किती छान रोपली. हे बघा पूर्ण वावरामध्ये किती छान वाटते. हे निसर्गरम्य वातावरण वाटते एकदम. गावाकडे राहणं म्हणजे खूप सुकूनची गोष्ट आहे. बघा इकडून हे सगळं शेत आहे. पलीकडच्या वावरामध्ये पण आपण सरकीच लावलेली आहे आणि इथे पण सरकीच लावलेली आहे. आता फक्त आणि फक्त आतुरता आहे पाऊस येण्याची. पाऊस लवकरात आला म्हणजे हे सर्व जे सुकल्यासारखं वाटते ना, सर्व गोष्टी हिरव्या होतील आणि हिरवळीने एकदम मस्त वाटतं. तुम्ही जेव्हा पाऊस पडाल तेव्हा गावाकडचं वातावरण बघायला पाहिजे. तर एकदम सुंदर वाटतं ते वातावरण. हे बघा, ह्या शेतामध्ये बघा आपण उडीद पेरलेला आहे. तोही बघू शकता, तो पण चांगला आलेला आहे सध्या. हे बघा किती छान वाटते शेतामध्ये फिरायला देखील. बांधाच्या कडेला बघा सीताफळाचं झाड आहे. पुढे दाखवते तुम्हाला अजून. हे बघा बांधावरती झाडे आहेत. हे बघा, हे आवळ्याचं झाड देखील आहे. बघू शकता समोर आंब्याचं, चिंचेचं अशी भरपूर झाडे आहेत वेगवेगळी प्रकारची. तर सर्व झाडं लावलेली आहेत. हे बघा इथं सोलर बसवलेलं आहे आणि सोलर शेजारी आपण विहीर आहे. तर आता तुम्हाला दाखवते विहिरीला पाऊस नसल्यामुळे पाणी किती खोलावरती गेलेलं आहे. आहे लिंबोणीचं झाड. हे इथं सर्व बगीचे आहे बघू शकता. आणि हे बघा इथेच आमचं घर आहे. घर पण दाखवते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.